हे काय भक्ती? मेथी? काय करायचं मग आज? का मेथीचे ठेपले करूया आता? आपण ठेपले कर. ठेपले करू ना? चालेल. भाजीत भाजी मेथीची, भक्ती माझ्या प्रीतीची, करूया आपण ठेपल्याची. नाही जमलं ना? द्या शेकून. तर मंडळी तुम्ही बघू शकता, मेथीचे पौष्टिक ठेपले करण्यासाठी मेथी जास्त लागते आणि मेथी निवडून घेतलेली आहे. फक्त पानं घेतलेली आहेत आणि ती पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. तर आता आपलं साहित्य बघूया. हे पहा, हे गव्हाचं पीठ आहे, मोठा बाउल भरून. हे आपला घरगुती लाल मसाला, हे तेल, मीठ, हळद, तीळ आणि कणिक मळण्यासाठी हे पाणी. तर मंडळी चला आपण कृती पाहूयात, रेसिपी. तर मंडळी आता आपण कणिक मळून घेऊयात. हे गव्हाचं पीठ संपूर्ण आपण ह्यात घेतलेलं आहे मळण्यासाठी. याच्यानंतर आपण मीठ घेत आहोत. हे पहा, 2 चिमूट मोठे. हे पहा, हे आता मिक्स करून घेऊयात आपण जरा व्यवस्थित. व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं हे मीठ आणि पीठ. हळद 1 चमचा छोटावाला असा पसरवून टाकूयात. मसाला जो आहे तो मात्र आपण संपूर्ण टाकणार आहोत चवीसाठी. हा पहा, घरगुती मसाला असा छानपैकी पसरवून टाकूयात, म्हणजे तो व्यवस्थित मिक्स होईल. त्यानंतर हे तीळ, पांढरे तीळ, हे सगळं पौष्टिक प्रकरण आहे मित्रांनो. याच्यानंतर आता महत्त्वाचा इन्ग्रेडियंट, महत्त्वाचा साहित्याचा पदार्थ म्हणजे मेथी. आता ही मेथी आपण ह्याच सगळीकडे अशी पसरवून टाकणार आहोत. हे पहा, ही सगळी मेथी ह्यात आपण काढून घेतलेली आहे. या 2 मेथीच्या गड्ड्या मित्रांनो. हे पहा, अशा रीतीनं आपण ही मेथीची गड्डी, निवडलेली पानं, पीठ, मीठ, लाल तिखट, हळद, पांढरे तीळ असं सगळं एकत्र करत आहोत. आता हळूहळू आपल्याला याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे. तर मंडळी, हे पीठ मळताना आपण जरा घट्टच मळून घ्यायचंय, कारण की मेथीच्या पानांमुळे हे पीठ लूज होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण जरा हे घट्टच मळून घ्यायचं आहे. त्यामुळे ठेपला आपल्याला छान लाटता येतो. तर मंडळी तुम्ही बघू शकता, अशा रीतीने आपलं मेथीच्या ठेपल्याचं पीठ घट्टसर आपण असं छानपैकी मळून घेतलेलं आहे. ते आता जरा 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवूयात. रेस्ट कर हा पिठा. रेस्ट करते, टेक अ ब्रेक. तर मंडळी तुम्ही बघू शकता, दाखवा मंडळींना. हे पहा, मला वाटेल लाडू आहेत की काय मेथीचे. पण लाडू नसून हे आपण गोळे लाटून बनवून घेतलेले आहेत लाटण्यासाठी. लाटणं म्हणजे हे लाटणं नाही असं लाटणं, हे लाटणं नाही असं लाटणं, हे लाटणं नाही असं लाटणं. हे लाटण्यासाठी म्हणजे मेथीचे ठेपले लाटण्यासाठी मीडियम साईज. इथे बघू शकता तुम्ही, हे इथे प्लॅस्टिकचं घेतलेलं आहे, मेंढकापड म्हणू शकतो त्याला आपण, प्लॅस्टिकच्या पिशवीचं कट करून. आणि हे तेल आहे लाटताना मदतीसाठी. इथे वरती तेल आणि तूप मिक्स करून घेतलेलं आहे वरती ठेपल्यावर सोडण्यासाठी. मी आता गॅस पेटवून घेतलेला आहे, बारीक मंद आचेवरती आपला तवा तापतो आहे. तोपर्यंत आपण हा गोळा लाटून घेऊयात. तर मंडळी, अशा रीतीनं चारी बाजूने थोडंसं पातळच लाटून घ्यायचं आहे, कारण तो व्यवस्थित शिजला पण पाहिजे. हे पहा, पीठ कच्चं राहता कामा नये. आपण हे असं आता
काढून घेऊयात. डंटण आहे. तुम्ही बघू शकता अशा रीतीनं हा ठेपला आहे बघा. काय समजली? एकदम जमली वच आम्हाला. हे इथे टाकतीव. ह्याच्यावर थोडस असं साईडनी बघा काय मंडळी तेल तूप टाकलेलं आहे असं छानपैकी. वा, शिजण्याचा उत्तम आवाज येतोय मंडळी. मी कधी पलटी मारत नाही. मी भारताचं ठेपलेला पलटी मारायला लावली. आपण एकनिष्ठ कार्य करतोय. मेथीचा ठेपला, यु नो दिस व्हाईट तीळ. व्हेरी इंटरेस्टिंग रेसिपी. अगेन पलटी मारिंगो. आपल्याला छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं आहे मंडळी. कच्चं ठेवायचं नाहीये. तुम्ही बघू शकता मंडळी खरपूस भाजून घ्यायचं आहे. खरपूस. थोडस असं वरून हे पण टाकूयात जरा पैकी. थोडस तूप तेल मिक्स केलेलं आपण लावून घेतलेलं आहे आणि पलटी पण मारलेला आहे. खरपूस भाजून घेतलेलं आहे मंडळी. आणि हे असं इकडे आपण शिफ्ट करत आहोत. आता पुढचा तर मंडळी बघू शकता आपले मेथीचे ठेपले तयार झालेले आहेत. त्याच्याबरोबर खाण्यासाठी टेस्टसाठी चवीसाठी दही आणि टोमॅटो सॉस सुद्धा आहे. तर आपण टेस्ट करूयात जरा. वा, उत्तम जमून आलेले आहेत. कुरकुरीत झालेले आहेत. चवीला सुद्धा सुंदर. मध्ये मध्ये मेथी लागते आहे. अतिशय पौष्टिक, आरोग्याला चांगले मेथीचे ठेपले नक्की करून पहा. इतरांनाही सांगा. फॉरवर्ड करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा आणि इतरांनाही सांगा. तुम्ही स्वतः करून पहा. खात राहा, सुखात राहा. योगूच किचन. मेथीचे ठेपले.